तू अप्सरा आहेस म्हणत गुंगीचं औषध देऊन अशोक खरात महिलांवर अत्याचार करायचा। त्याच्या अत्याचारातून एक महिला गर्भवती सुद्धा राहिली। तिला गोळ्या देऊन गर्भपात केल्याचंही समोर आलं। शिवाय तो महिलांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड यासारखे डॉक्युमेंट्स घ्यायचा। यासह अशोक खरात आणखी काय काय कुटाणे करायचा याविषयी खरं तर सरकारी वकिलांनी आज कोर्टात महत्त्वपूर्ण युक्तिवाद केलाय। तरी अशोक खरातला आज 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पण आज कोर्टात नेमकं काय काय घडलं ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। नाशिकमधील गाजत असलेलं, वादात असलेलं अशोक खरात प्रकरण, या प्रकरणात खरं तर आज महत्त्वाची सुनावणी पार पडली। खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आलं होतं। या सुनावणीसाठी 3 वेगवेगळे कॅमेरे लावण्यात आले होते। एक आरोपी अशोक खरातवर, दुसरा न्यायमूर्तींवर आणि तिसरा कोर्टात उपस्थितांवर। मात्र या ऑनलाईन सुनावणीवर आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी नाराजी व्यक्त केली। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपीला हजर करण्यात आलं आणि याची आपल्याला माहिती नव्हती, शिवाय काही कागदपत्रांवर सही करता आली नाही असा आक्षेप त्यांनी घेतला। सुनावणी दरम्यान आवाज व्यवस्थित ऐकू येत नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला। पण कामकाज पुढे सुरू ठेवण्यास आरोपी अशोक खरातनं मात्र न्यायालयाला होकार दिला आणि मग सुनावणी सुरू झाली। दरम्यान सुनावणी सुरू होताच तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी कोर्टात गंभीर मुद्दे मांडले। पीडित महिलांवर वेळोवेळी अत्याचार झाले असल्याचा दावा त्यांनी केला। तसंच गर्भपात करण्यासाठी दिलेली औषधं कुठून आणली, पीडितेला दिलेल्या गुंगीच्या औषधाच्या गोळ्या नेमका कोणत्या होत्या आणि महिलांना दिल्या जाणाऱ्या पाण्यात नेमकं काय मिसळलं जात होतं याचा तपास करणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं। शिवाय पीडितेच्या आई वडिलांचे आधार कार्ड आरोपीने का घेतले होते, त्याचा वापर कुठे केला याचाही तपास बाकी असल्याचं सांगण्यात आलं। पीडितेवर वेळोवेळी बलात्कार, गर्भपात करण्यासाठी औषधं दिली, ती औषधं कुठून आणली, तसंच पीडितेला 12,500 रुपये देऊन एकाच औषध देण्यास सांगितलं। मग तो औषध देणारा कोण होता, तिच्या आई वडिलांकडून आधार कार्ड घेतलं होतं, त्याचा उपयोग कुठे करण्यात आला, आरोपी महिलांना पिण्यास पाणी देत होता असं त्यात तो काय टाकत होता याचा तपास करणं आवश्यक आहे। त्यामुळे पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली। याच वेळी त्यांनी असंही म्हटलं की पीडितेला आमिष दाखवून अत्याचार केला गेला। आता हे आमिष होतं ते म्हणजे लग्नाचं आमिष। तिला गोळ्या देण्यात आल्या, त्या गोळ्या कुठून आणल्या, पीडितेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले, तिला दिलेलं औषध नेमकं काय होतं याचा सखोल तपास करायचा आहे। पीडितेच्या आई वडिलांकडून जे डॉक्युमेंट्स घेतले, आधार कार्ड, पॅन कार्ड याचा वापर कुठे केला याचा सुद्धा तपास करायचा आहे। सदर गुन्ह्यासंदर्भात सखोल चौकशी करायची, यात अजून कोण कोण सहभागी आहे याची सुद्धा कसून चौकशी करायची, म्हणून पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली। तर सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी सुद्धा तपास अधिकाऱ्यांचीच बाजू पुढे नेत कोर्टात गंभीर आरोप केले। खरातच्या अत्याचारामुळे महिला गर्भवती झाल्या आणि त्यानंतर गोळ्या देऊन गर्भपात केल्याचा आरोप त्यांनी केला। शिवाय महिलांना भावनिक जाळ्यात अडकवून त्यांचं लैंगिक शोषण अशोक खरात करत होता असा दावाही करण्यात आला। आरोपी हा या प्रकरणातला मास्टरमाइंड असून तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आणि 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली। सरकारी पक्षानं मांडलेल्या बाजूमध्ये त्यांनी असं म्हटलं की खरातच्या अत्याचारामुळे महिला गर्भवती राहिली, खरातनं गोळ्या देऊन महिलेचा गर्भपात केला, खरात औषधं काय वापरायचा याचा तपास करायचा आहे, खरातनं औषधं कुठून आणली याचा तपास करायचा आहे, तू अप्सरा आहेस असं सांगून तो लैंगिक शोषण करायचा, पीडितांकडे खरात आधार कार्ड, पॅन कार्ड मागायचा, महिलांवर अत्याचार करायचा, त्यांच्या आई वडिलांना धमकवायचा, त्यांचे आधार कार्ड घ्यायचा, पण ते आधार कार्ड तो का घ्यायचा याचा तपास करायचा आहे। आरोपी हा मास्टरमाइंड आहे, तो तपासात सहकार्य करत नाहीये। 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी आम्ही करत आहोत हाच मुद्दा करत सरकारी वकिलांनी सुद्धा लावून धरला। लैंगिक शोषणाचा गुन्हा असल्यानं विचार करून तपास आणि चौकशी करायची असं सुद्धा त्यांनी म्हटलं। एकीकडे तपास अधिकारी आणि सरकारी पक्षानं गंभीर आरोप केल्यानंतर आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी या मागणीला विरोध केला। याआधीच पोलीस कोठडी देण्यात आली आहे, या काळात तपास यंत्रणेकडे पुरेसा वेळ होता, तसंच अजून सर्व कागदपत्र FIR वाचायला मिळालेले नाही तसा युक्तिवाद त्यांनी केला। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंवरूनही गुन्हे दाखल झाल्याचा मुद्दा त्यांनी मांडला। शिवाय माझ्याकडे अजून एकही गुन्ह्याची फिर्याद आलेली नाहीये, मला FIR वाचायला मिळालेला नाहीये, गर्भपात झाले असे म्हणतात तर मग त्याचा कालावधी काय होता अशी विचारणा करत त्यांनी म्हणजेच आरोपीच्या वकिलांनी सचिन भाटेंनी सरकारी पक्षाची जी पोलीस कोठडीची मागणी होती ती मात्र फेटाळून लावण्यासाठी प्रयत्न केले। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुनावणीच्या शेवटी न्यायालयानं अशोक खरातला विचारलं,
तुम्हाला काही बोलायचंय का? त्यावर खरातनं फक्त एकच उत्तर दिलं, काहीच नाही. आणि मग दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं अखेर निर्णय दिला की अशोक खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात येते. म्हणजेच 8 एप्रिलपर्यंत अशोक खरात हा पुन्हा खाकी वर्दीला सामोरं जाणार आहे, पोलिसांच्या चौकशीला सामोरं जाणार आहे. राज्याला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात अजून कोण कोण सहभागी आहे, आणखी किती पीडित समोर येणार आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील तपासात मिळतील. आणि त्यामुळेच अशोक खरात प्रकरणाकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच